हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्व्हेस्टमेंट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की पुणे म्हाडाची 4186 घराची एक भव्य सोडत आता लाईव्ह आहे व त्यानिमित्त ती पूर्वीची डेट 31 ऑक्टोबर होती ती आहे एक्सटेंड होऊन सध्या ती 20 नोव्हेंबर झाली आहे. तसेच सध्या तरी निवडणुकीचे वातावरण असल्या कारणाने ही डेट माझ्या तरी मते पुढे जाऊ शकते, 15 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर. तरीही जर तुम्ही अर्ज केला नसाल तर लवकरात लवकर अर्ज करा किंवा ती डेट ती सुद्धा राहू शकते जी की सध्याची आहे, ती म्हणजे 20 नोव्हेंबर. तुम्ही इथे बघू शकता 20 नोव्हेंबर. ओके, ॲप्लिकेशन एंड डेट अँड ऑनलाईन पेमेंट डेट इज 20 नोव्हेंबर. ओके, आणि RTGS NEFT जे पेमेंट करायची डेट आहे ती 21 नोव्हेंबर आहे. तरीही तुम्ही लवकरात लवकर अपडेट तुमचा अर्ज भरून घ्या, तुमची EMD रक्कम भरून घ्या. जर ती पोस्टपोन नाही झाली तर तुम्हाला वाटू नये की भरले असते तर योग्य झालं असतं. तर आता आपण म्हाडाच्याच आजच्या एका लोकॅलिटी बद्दल माहिती घेऊया की तिथले प्रोजेक्ट कसे आहेत. जसं की तुम्हाला माहितीच आहे की वाकड लोकेशन. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण वाकड लोकॅलिटीला कोणते चांगले प्रोजेक्ट आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया, ज्यामुळे तुम्हालाही क्लिअरिटी येईल की मी इथे अप्लाय करायला पाहिजे का नाही, जर फ्लॅट लागलाच तर इथे घ्यायला हवं का नाही, आणि वाकडचं भवितव्य. तर जसं की तुम्हाला माहितीच की वाकडमध्ये सध्या भरपूर चांगले ह्या वेळेसचे MIG आणि LIG इन्कम ग्रुपसाठी फ्लॅट आले आहेत. ह्यावेळेस HIG जे आपण म्हणू शकतो की हाय इन्कम ग्रुप, ज्यांचं उत्पन्नाची काही मर्यादा नाही, त्यांना कमी फ्लॅट म्हणजे यावेळेस त्यांच्यासाठी फ्लॅटच नाहीये LIG साठी. तर जसं की तुम्हाला माहिती आहे EWS साठी सध्याची इन्कम मर्यादा आहे 6 लाख रुपये, LIG साठी आहे 9 लाख रुपये आणि MIG साठी आहे 12 लाख रुपयापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या स्कीम मध्ये अर्ज करू शकता. तर माझ्या मते ह्या वेळेसच्या सगळ्या स्कीम हा LIG आणि EWS या लोकांसाठी आहेत, तर त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि तर आता आपण वाकड भागातील फ्लॅट बघूया, जेणेकरून तुम्हालाही क्लिअरिटी येईल की स्वप्नातले तुमचे घर तुम्हाला यावेळेस कुठे घ्यायचे आहे. तर चला मित्रांनो, तर येथे आल्यानंतर तुम्हाला स्कीम मध्ये जायचं आहे आणि येथे आल्यानंतर तुम्हाला सर्व टोटल ह्यावेळेसच्या जेवढ्या स्कीम आहे 20%च्या आतील ह्या सर्व इथे दिसतील. तर येथे तुम्हाला वाकड असे सर्च करायचे आहे, तर सर्व वाकडचे फ्लॅट येथे येतील. तर मित्रांनो, हे सर्व ह्यावेळेसचे वाकड ह्या भागातील फ्लॅट आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये वाकड बद्दल माहिती घेऊ, पुढच्या व्हिडिओमध्ये बालेवाडी किंवा रावेत ह्या भागातील माहिती घेऊ. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की द्या मित्रांनो, कारण एका गरजवंतांना घर लागावे हीच एक आशा बाळगून मीही हा व्हिडिओ बनवत आहे. तरीही तुमच्यातर्फे ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक किंवा कमेंट करून हे मॅक्झिमम जणांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून गरजू लोकांना त्याचा फायदा होईल. तर पहिली स्कीम 820 कासा इम्पेरिया ही चांगली साईट आहे, पण ही द्वितीय क्रमांकाला आहे ह्यावेळेस. म्हणजेच फर्स्ट जे मागच्या वर्षीची 2024च्या लॉटरीमध्ये हे ऑलरेडी होते. त्यामुळे जसं की तुम्ही इथे बघता, जिथे जिथे द्वितीय किंवा तृतीय आले, तृतीय म्हणजे हे थर्ड टर्मला जे फ्लॅट विकले गेले नाही किंवा ज्यांचा काही घेण्यामध्ये प्रॉब्लेम झाला, ज्यांना लागला व त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय नसेल झाले, तर तो फ्लॅट पुढच्या लॉटरीमध्ये परत येतो. तर आपण इथे बघू शकता की भरपूर सारे प्रथम किंवा द्वितीय असे फ्लॅट आहेत. तर 820 कासा इम्पेरिया ही एक चांगली साईट होती लास्ट इयरला, तर त्याचे 5 फ्लॅट आहे. तर आपण यावेळेस द्वितीय मध्ये लक्ष न देता जे प्रथम आहे, जे म्हणजे फर्स्ट टाइम लॉटरीमध्ये आले, त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. रॉयलेस हा हे एक टॉपचा लास्ट इयरचा प्रोजेक्ट होता, पण सध्या 4च इन्व्हेंटरी आहे व त्या काही घटकांसाठी आहे, तर त्यामुळे याचाही जास्त 4च फ्लॅट आहेत.
कमलराज अथेन्स, दिस ऑल्सो वॉज गुड प्रोजेक्ट बट एकच फ्लॅट आहे, म्हणजेच हा द्वितीय आहे. MJ ओपेरा ही नवीन साईट आहे यावेळेस, तर हा एक वाकड भागातील चांगला प्रोजेक्ट आहे. तर आपण येथे याचे 12 फ्लॅट आहे. 12 फ्लॅटमध्ये तुम्हाला EMD 20,000 द्यायचा आहे, ही रिफंडेबल अमाऊंट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 709 जे तुमचा रजिस्ट्रेशन आणि म्हाडासाठी चलन आहे ते तुम्हाला रिफंड भेटणार नाही जर तुम्हाला फ्लॅट लागला नाही. तर जर लागला तर हे पेमेंट करताना 20,000 तुमचे त्यातून मायनस होतील. तर येथे बघू शकतो आपण की येथे 12 फ्लॅट आहे. तर याचा रेरा नंबर ही यांनी दिला आहे. तर याची आपण कंप्लीशन डेट काय आहे ते बघूया. तर तुम्हाला मी लाईव्ह डेमो दाखवतो की रेरा चेक कसा करायचा, त्याची कंप्लीशन डेट कशी बघायची. तर येथे रेराच्या साईट आल्यानंतर तुम्हाला फक्त सर्च करायचं rera.maharashtra.gov.in ही वेबसाईटमध्ये तुम्हाला इथे रेरा नंबर टाकायचा आहे. तर येथे तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला MJ ओपेरा ही जी आपण साईट बघतोय ती येईल. तर तुम्हाला याची कंप्लीशन डेट बघायची असेल तर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्टिफिकेटवर. सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसू शकते की 31/10/2025 ही याची कंप्लीशन डेट आहे. 31/10/2025 म्हणजेच हा रेडी पोझिशन आहे. मी स्वतः साईट व्हिजिट करून आलेलो आहे. तर ही एक चांगली साईट आहे आणि तुम्ही नक्कीच अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला नंतर वाटायला नको की मी येथे अप्लाय करायला पाहिजे होते. तर दिस इज अ गुड साईट. येथेही तुम्हाला लागला व तुम्हाला स्वतः राहायचं नसेल किंवा तुम्हाला रेंटवर इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं असेल तर तरीही तुम्हाला इथे 2 BHK चे चांगले रेंट अर्थातच 20 ते 25 हजारापर्यंत रेंट इथे मिळू शकते. तर आता सेकंड साईड बघूया, टॉप टावर. टॉप टावर हा ही एक सर्वोत्तम वाकडमधील फ्लॅट आहे ज्याचं की कोणतेही लिटिगेशन नाही. तुम्हाला इथे ह्यावेळेस 25 फ्लॅट देण्यात आले आहेत आणि या 25 फ्लॅटमध्ये ची किंमत फक्त 14 लाख. 14 लाख प्लस त्यांचे जेही अमाऊंट असतील ते. तर याचा आपण आता कंप्लीशन डेट बघूया. तर याची कंप्लीशन डेट मित्रांनो, येथे तुम्हाला रेरा नंबर सर्च करायचा आहे आणि सर्च मध्ये क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेट मध्ये जायचं आहे. सर्टिफिकेट मध्ये जाऊन तुम्हाला 31/12/2025 म्हणजे हा डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटणार आहे. आणि मी ही स्वतः ह्या प्रोजेक्टला जाऊन आलो आहे. तर हा एक चांगला प्रोजेक्ट आहे आणि याचे 25 आहे फ्लॅट टोटल आणि EMD 20,000 आहे. कॉस्ट 14 लाख प्लस 4 ते 5 लाख जे की इन्फ्रा चार्जेस आणि स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन असे मिळून 4 ते 5 तुम्ही बफर अमाऊंट स्वतःकडे ठेवा किंवा लोन अमाऊंट मध्ये ऍडजस्ट होईल. अशा प्रकारे तुमचं गणित मांडा मित्रांनो. तर हे सर्व 1 BHK आहेत. जर तुम्ही ओके असाल तर ह्या लॉटरीमध्ये ह्या स्कीमला नक्की अप्लाय करा, कारण ही एक फायद्याचा प्रोजेक्ट आहे. तर आता वाकडमधीलच आपण तिसरी साईड बघूया. जसं की मी येथे सर्च करतो वाकड. तर वाकडमधील तिसरी आहे यशविन अर्बो सेंट्रो फेज 3 वाकड 2 BHK. मुंबई पुणे रोड टचच हा प्रोजेक्ट आहे आणि याचं काम सध्या चालू झालं आहे. त्यांचं प्लिंथ म्हणजे बेसमेंट बनला आहे. तर याला कंप्लीट व्हायला 2029 यांची रेराची डेट आहे, डिसेंबर 2029. जर तुम्ही थांबू शकत असाल 4 ते 5 वर्ष तर ह्या प्रोजेक्टला अप्लाय करा किंवा दुसऱ्या प्रोजेक्टचे ऑप्शन घेऊ शकता. पण लोकॅलिटी, शाळा, कॉलेजेस आणि तुमचं जॉब हिंजेवाडीमध्ये IT मध्ये जॉब करू शकत असाल किंवा तुम्ही इतर भागातही जॉब करू शकत असाल तर इथे एक हायवे असल्या कारणाने उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. तर याचे टोटल फ्लॅट आहे 28 आणि तुम्हाला 28,74,000 एवढ्या अमाऊंट मध्ये हा प्रोजेक्ट भेटेल, प्लस इन्फ्रा चार्जेस प्लस स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन. आणि जर तुम्हाला हा फ्लॅट लागलास तर इथे तुम्ही राहण्यासाठी एक योग्य निवड म्हणून ह्या प्रोजेक्टला अप्लाय
करू शकता, किंवा इन्व्हेस्टमेंट मधून बघत असाल तर तुम्हाला नक्कीच 2 BHK चे इथे रेंट 25,000 पर्यंत येऊ शकते मित्रांनो. तर आता आपण नेक्स्ट प्रोजेक्ट बघूया वाकड लोकॅलिटी मधील, जे की तुम्ही येथे अप्लाय करू शकता. तर परत मी इथे वाकड सर्च करतोय, वाकड. कॅमेलिया फेज 1. तर मित्रांनो 921 स्कीम कोड आहे आणि येथे टोटल 34 फ्लॅट आहे. बिल्डिंगचा व्ह्यू ही बघू शकता, एक अप्रतिम बिल्डिंग आहे. याच्या बाजूलाच राहुल इंटरनॅशनल एक स्कूल आहे. मी स्वतः प्रोजेक्टला व्हिजिट करून आलो आहे. तर हा एक उत्तम प्रोजेक्ट आहे. तर मी व्हिजिट करताना बिल्डरशी माझा कॉन्टॅक्ट झाला, तेव्हा त्याने ह्यामध्ये इन्फ्रा चार्जेस हे 4 लाख पर्यंत ठेवलेले आहे मित्रांनो. तर तुम्हीही जाऊन चौकशी करू शकता. जर तुम्हाला 4 लाख इन्फ्रा चार्जेस प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन असं असेल, म्हणजेच 5 ते 6 लाख रुपये तुमच्याकडे एक्स्ट्रा आणणे गरजेचे आहे. आणि त्यांनी बेस प्राइस ठेवलेली आहे 20,47,500 रुपये. तर मित्रांनो याचे टोटल 34 फ्लॅट आहेत. आणि आपण याची कंप्लीशन डेट बघूया रेरावर काय आहे. रेरा ओके टॉप टावर, सॉरी सर्च होत आहे अजून. ओके, रेरा एक चांगला प्रकार आला आहे ज्यानेमुळे काही लोकांची फसवणूक होत नाही. तुम्हाला टोटल क्लिअर दिसतंय की बाबा सध्याचा प्रोजेक्टचे कम्प्लिशन काय आहे. एक गव्हर्नमेंट रेग्युलॅरिटी आली आहे, त्यामुळे जोही फ्लॅट बायर आहे त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट झाली आहे. 2017 पूर्वी हे नव्हतं, त्यामुळे भरपूर सारे भ्रष्टाचार होत होते. त्यामुळे हा एक चांगला वचक बसले आहे बिल्डर लोकांना. तर आपण कॅमेलिया फेज 1 वाकड याची कम्प्लिशन डेट बघूया. तर तुम्ही जसं बघू शकता जून 2026 ही या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट आहे, जून 2026. तर एका वर्षात तुम्हाला हा फ्लॅट भेटतोय. 1 BHK आहेत. इफ यू आर कम्फर्टेबल विथ 1 BHK देन प्लीज अप्लाय फॉर दिस प्रोजेक्ट. आणि याचे टोटल तुमच्याकडे 34 फ्लॅट आहे. तर लागण्याचे चान्सेस ही जास्त आहे मित्रांनो. तर आता नेक्स्ट प्रोजेक्ट बघूया जो वाकड लोकॅलिटी मधील आहे. तर तो आहे कुबेर अँटोनिया. मी परत येथे सर्च करतो वाकड, एंटर. ओके, तर वाकड मधील 5वा प्रोजेक्ट आहे आजचा, जो की म्हणजे हे सर्व प्रथमदर्शी आलेले आहेत. तर हे आपण 5 घेतोय आणि 5च यावेळेस प्रथम अलोकेट झाले आहेत लॉटरीमध्ये, ऍड झाले आहेत लॉटरीमध्ये. तर कुबेर अँटोनिया मध्ये कॅटेगरीज बघायला गेलं तर SC, ST, X, HG आणि जनरल पब्लिक असे आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला 20,000 EMD अमाऊंट आहे, प्लस इन्फ्रा चार्जेस प्लस स्टॅम्प ड्युटी. ह्यामध्ये टोटल 15 फ्लॅट आहेत जे तुमचे 2 BHK आहेत. आणि हे सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये आहेत. त्यामुळे जे बाकीच्यांना मेंटेनन्स अमाऊंट भरावे लागणार आहेत तेच तुम्हालाही भरावे लागणार आहेत. त्यामुळे जर म्हणजेच अर्थातच कॉमन असल्यामुळे तुम्हाला त्याची सर्व सुविधाही भेटणार आहे, जसं की गार्डन असेल किंवा अजून काही त्यांचं स्विमिंग पूल आतमध्ये असेल तर तेही वापरायला भेटू शकते. तर याची आपण कम्प्लिशन डेट बघूया. तर मी सर्च करतोय रेरा साईटवर. इथे एंटर केल्यानंतर हे इथे सर्च होतंय मित्रांनो. तर आता बघूया ह्या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट किती आहे. तर सर्टिफिकेट मध्ये गेल्यानंतर ओके कुबेर अँटोनिया, यस, क्लिक ऑन सर्टिफिकेट. देन इथे जे आलंय एप्रिल 2027 ही या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट आहे मित्रांनो. तर हे सर्व जेही आपण डिस्कस केले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाहीये. तुम्ही हे फ्लॅट घेऊ शकता.
घेऊ शकता, म्हणजे लॉटरीसाठी अप्लाय करू शकता आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला लागल्यानंतर तुम्ही हे फ्लॅट घेऊ शकता. तत्पूर्वी तुमच्याकडे ह्या फ्लॅटची कॉस्टिंग जात आहे 25,74,900 प्लस इन्फ्रा प्लस स्टॅम्प ड्युटी, अर्थातच 30 लाखापर्यंत हा फ्लॅट तुम्हाला पुणे भागात येऊ शकतो. जर तुम्हाला फ्लॅटची नितांत आवश्यकता आहे तर तुम्ही वाकड भागातील जे की सर्व साईट चांगल्या आहेत ह्या वेळेसच्या लॉटरी स्कीम मध्ये तुम्ही येथे नक्की अप्लाय करा मित्रांनो. तर सध्या तरी इथेच थांबूयात. तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा तुम्हालाही दुसऱ्या एखाद्या लोकॅलिटी बद्दल माहिती हवी असेल तर नक्की पेस्ट करा व कॉमेंट करा. जसं की आपण पुढच्या भागात पुढच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये नक्कीच रावेत किंवा बालेवाडी किंवा बानेर या भागातील फ्लॅटचा नक्की एक व्हिडिओ बनवूया ज्यामुळे तुम्हालाही क्लॅरिटी येईल की मला इथे फ्लॅट घ्यायला हवं का नाही. तर वाकड एक प्रोजेक्ट आपण सर्च करूया, जसं की यामध्ये यशविन अर्बो सेंटर. ओके, की तुम्ही डिस्टन्स बघू शकाल की किती लांब आहे किंवा जवळ आहे. येथे गेलो आपण मॅप वर गेलो तर मॅप मध्ये हा प्रोजेक्ट इथं आहे आणि हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. म्हणजे काहीही दूर जायची गरज नाही. तुम्ही मुंबई एक्सप्रेसवेला लागून डायरेक्ट मुंबईला कनेक्ट करू शकता इकडे कुठेही जाण्यासाठी. आणि आता मेट्रोचे जाळेही पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे झाले आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या भागामध्ये नक्कीच अप्लाय करू शकता. जर डायरेक्शन म्हणलं तर मी टाकतो कॅमेलिया, जो की दुसरा प्रोजेक्ट होता आपला. हिंजेवाडी दिसतंय पण ते वाकडच्या बाउंड्रीवर आहे, त्यामध्ये आपण ते वाकड येथेच कन्सिडर करू शकतो. MJ ओपेरा तर हे सर्च होत नाही, तरी हे या वाकड भागातील सर्व आजूबाजूचेच प्रोजेक्ट आहेत. तर टॉप टावर वाकड, हे बघा मित्रांनो, हा टॉप टावर. ओके, जसं की आपण तिसरा प्रोजेक्ट बघितला. आणि हा बाजूलाच मिलेनियम मॉल, मोठा असा मिलेनियम मॉल आहे. तुम्ही जर व्हिजिट केली नसेल तर नक्की करा. एक अप्रतिम मॉल आहे. आणि त्याच्या बाजूलाच जर तुम्हाला 15 लाखात 1 BHK टॉप टावर या साईडला भेटत असेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आणि तुम्हाला जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या मते तरी तुम्हाला यावेळेसचे फ्लॅट 5 जे वाकडचे आहेत ते लागणं आवश्यक आहे, किंवा तुम्हाला लागो ही देवासाठी प्रार्थना करतो. तरी आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया व पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच एक डिफरंट टॉपिक किंवा एक डिफरंट लोकेशनवर व्हिडिओ बनवूया. सध्या तरी येथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.